नमस्कार भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम द्वादश हिंदकेसरी बकासूर बद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे आणि वेगाचा शेवट सर्जाबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे. भावांनो, बिंजोडचा बादशाह मथुरचा गट क्रमांक किती आणि बकासूरचा गट क्रमांक किती हे आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत. तर सध्या लाईव्ह लॉट चालू आहेत. त्या लाईव्ह लॉटच्या माध्यमातून बकासूरच्या 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत आणि मथुरची 1 चिठ्ठी निघाली आहे. पण एवढं निश्चित झालेलं आहे बकासूर कोणत्या गटात पळेल आणि मथुर कोणत्या गटात पळेल हे आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत. तर वेगाचा शेवट सर्जाचा पायरा नाशिकचा विराट आहे एवढं निश्चित. मगाशी मी व्हिडिओ टाकली होती पण लगेच डिलीट केली. त्याचं कारण म्हणजे बकासूरचा पायरा दुसरा होता, मी लगेच डिलीट केली होती. बकासूरचा पायरा कोण असणार आहे अजून निश्चित नाही, पण मी सांगतोय नाशिकचाच बैल आहे एवढी हिंट दिली त्यांनी. चांगला टॉपचाच पायरा आहे असं म्हणतात. अजून बकासूरचा पायरा काही कळत नाही, पण वेगाचा शेवट सर्जा आणि नाशिकचा विराट ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. तर वळूया गट क्रमांक किती. तर भावांनो, बिंजोडचा बादशाह मथुरचा पायरा मी सांगितला होता नाशिकचा लखन असणार आहे. त्याचा गट क्रमांक 5 तास 4 वर. मथुरचा गट क्रमांक 5 तास 4 वर. या गटात 100% गाडी पळणार आहे, कारण सुरुवातीच्या गटात जसं नावं येतात त्या गटामध्ये टॉपची नंदी पळतच असतात. त्यामुळे मथुरची चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक 5 आणि तास 4 वर. या गटात मथुर आपल्याला पळताना दिसेल. बकासूरच्या 2 चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक 6 मध्ये आणि गट क्रमांक 13 मध्ये. त्यामुळे गट क्रमांक 6 मध्येच आपल्याला पळताना दिसेल 100%. गट क्रमांक 6 आणि तास 4 वर मधून चिठ्ठी आलेली आहे, म्हणून ह्या गटात बकासूर आपल्याला 100% पळताना दिसणार आहे गट क्रमांक 6 आणि तास 4 वर. तर नक्कीच आपल्याला खूपच मजा येणार. खरं तर बकासूरच्या पायऱ्याची मी मगाशी व्हिडिओ टाकली होती, पण तो पायरा चुकलाय असं समजलं, त्यामुळे मी व्हिडिओ लगेच डिलीट केली. चित्र्या सांगितलं होतं पण तो चित्र्या पायरा नाही. आता असं समजतोय नाशिकचाच बैल 100% आहे. काही म्हणतात आयोजकांचाच बैल आहे तिथलाच कुठला, पण अजूनपर्यंत काही कल्पना नाही. कन्फर्म पायरा नाही समजलेला. पण एवढं गट मी तुम्हाला सांगितले. मथुरचा गट 5 आणि बकासूरचा गट 6 या गटात 100% पळतील. धन्यवाद.